नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर DMER मुंबई पदभरती 2025साठी जी की मित्रांनो बघा DMERच्या आपल्या सर्व पदांसाठी उपयुक्त अशी आजच्या या भागामध्ये आपण प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत। बघा जी की मित्रांनो बघा अंकगणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी असणार आहे। तर बघा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही या आपल्या व्हिडिओच्या मागील पार्ट अभ्यासाल नसाल त्या सर्व पार्टची बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवरी आम्ही प्लेलिस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिले, अवश्य अभ्यासून घ्या। बघा महत्त्वाचं म्हणजे काय तर नवीन वगैरे असाल सबस्क्राईब बघा या ठिकाणी आताच तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला करून घ्या। तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं तर पहिला प्रश्न काय म्हणतो, अमितकडे असलेल्या मण्याच्या 1/4 1/2 व 1/8 या प्रकारे 3 माळा बनवल्या तेव्हा 80 मणी शिल्लक राहिले तर अमितचे माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा या प्रकारचा जर तुम्हाला बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला तर या ठिकाणी बघा प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी बघा आपल्याला पर्यायाचा या ठिकाणी वापर करणं महत्त्वाचं आहे। बघा या ठिकाणी मित्रांनो या प्रकारचा प्रश्न विचारताना आपल्याला बघा जो काही आपल्या या ठिकाणी आन्सर येतं काढताना तो या ठिकाणी पूर्णपणे यायला पाहिजे। तर बघा या ठिकाणी आपण क्रमांक बघा या ठिकाणी प्रथमतः वापरून बघू तर 550चा 550 घ्या, 550 प्लस हे 80 मणी करा। या ठिकाणी बघा 80 मणी शिल्लक आहेत हे 80 याच्यामध्ये प्लस करा। 80 जर आपण या ठिकाणी प्लस केलं तर आता बघा हा 0 ला 0, 8 आणि 5 13, हातच्याला 1, हा 5 आणि 1 6 झालं किती 630 आलं। बघा हे 630 घ्या गुणाकारात। या ठिकाणी पहिलं किती 1/4 मित्रांनो त्यानं वापरलाय 4 घ्या बरोबर 4 1 4 पुन्हा 4 1 4 उरलं किती 2, 4 5 20 ओके। या ठिकाणी आलं किती 4 5 20 आणि पुन्हा 23 मधून 20 गेले उरलं किती 3, मग आता पुन्हा या ठिकाणी 30ला पूर्णपणे 4 भाग देते काय जाईना तर 4 सख 28 येते बघा। या ठिकाणी उरलं किती पुन्हा 2, पुन्हा या ठिकाणी बघा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आता 6 राहिलं 2 उरले तर या ठिकाणी आता पॉईंटमध्ये आपलं पूर्ण उत्तर येते, म्हणून बघा हे तर आपल्या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर मग या ठिकाणी बघा पर्याय आपण या ठिकाणी ब वापरून बघू। बघा 560 आहे काय, हां हे 560 घ्या प्लस 80 करा याच्यामध्ये ओके। आता 0 ला 0, 6 2 12 वरचे 2 14, 14ला 4 हातच्याला 1, 5 आणि 1 6 ओके 640 हे घ्या 640 जशाच तसे गुणाकारात पहिलं 1/4 घ्या बरोबर। बघा आता 4 1 4 पुन्हा 4 1 4 उरले किती 2, 4 सख 24 आणि समोरचा 0 जसा म्हणजे किती 160 पूर्ण आलं। पुन्हा हे 640 घ्या गुणाकारात 1/2 घ्या पुन्हा बेत्रिक 6 2 4 0 ला 0 आलं पूर्णपणे भाग गेला। परत हे बघा 640 घ्या गुणाकारात 1/8 घ्या ओके। 8 8 64 पूर्ण भाग गेला आणि हा 0। आता काय करा हे या सर्वाची बेरीज करा काय तर 160 प्लस 80 प्लस 320 ओके। तर काय सरळ बघा 8 1 8 8 2 16 ओके 8 3 24 बघा या ठिकाणी 8ने जर भाग दिला 8 2 16 या ठिकाणी आणि 8 3 24 या ठिकाणी म्हणजे किती हे 24 घ्या आणि हा वरचा एक 0 आले किती 240 बघा या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे ओके 240 ओके। मग प्लस हे 320 याच्यामध्ये करून टाका, हे 2 ला 2 0 ला 0 6 2 4 2 6 आणि हे 2 आणि 3 5 किती 560 आलं। बघा जे की मित्रांनो या ठिकाणी एकूण बघा या ठिकाणी पर्याय किती जी की बघा पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर जो पर्याय आपण बघा या ठिकाणी निवडणार आहोत तो या ठिकाणी बघा शेवटी तेच आन्सर या ठिकाणी आपल्याला मिळेल। म्हणजे या ठिकाणी आपला प्रश्नाचं जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी बघा 560 आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ओके। लक्षामध्ये असू द्या नाहीतर नोट डाऊन करत चला ओके। तर यासोबत बघा आणखी एक महत्त्वाची बात सांगून टाकतो। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या DMERच्या या बघा भरतीसाठी एक आम्ही अत्यंत उपयुक्त असं या ठिकाणी एक 2000 बघा 2000 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी आम्ही एक बघा महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी बघा या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे। जर तुम्ही मित्रांनो हा आपला महाठोकळा या ठिकाणी अद्याप जर तुम्ही खरेदी केला नसाल अवश्य हा आपला महाठोकळा तुम्ही खरेदी करून घ्या।
आणि तुमचा बघा या ठिकाणी आताच जो आपला मित्रांनो या ठिकाणी GK-GS बघा, GK-GS करंट अफेअर्सचा बघा या ठिकाणी मित्रांनो तुमचा अभ्यास आहे या ठिकाणी तुमचा या आपल्या महाठोकळ्याच्या मार्फत करून घ्या. ओके, तर खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे, 7414939307 या क्रमांकावर बघा आपला मित्रांनो हा क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो गरीबाला परवडेल आणि श्रीमंताला आवडेल या प्रकारची आपण या ठिकाणी फी ठेवली. तर 99 रुपये पे करा. पे केल्याचे मित्रांनो स्क्रीनशॉट बघा, तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअप टाकून टाका. अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही मित्रांनो जो महाठोकळा बघा तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ. बघा व्हॉट्सअपला काय नंबर आहे, 7414939307 हा आपला फोनपेचा आणि व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. तर बघा अवश्य बाय करा. दुसरा प्रश्न काय म्हणतो, तर एका शेतामध्ये 10 कोंबड्या, 2 डझन बदके व 7 गायी आहेत. तर त्या शेतामधील या कोंबड्या व गाय यांच्या डोके व पाय यांची संख्या किती. बघा प्रश्न विचारला, सरळ या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर कशा काढायचं. तर काही करू नका, एका शेतामध्ये 10 कोंबड्या, सरळ 10 घ्या, 10 गुणाकारात 2 करा, कारण प्रत्येक कोंबड्याला 2 पाय असतात. झालं किती, 10 दोन्ही 20. पुन्हा 2 डझन बदकं, 1 डझन म्हणजे 12, तर 2 डझन म्हणजे किती 24 असेल. सरळ 24 घ्या, 24 गुणाकारात 2 करा, कारण एका प्रत्येक बदकाला 2 पाय, 24 दोन्ही 48. पुन्हा 7 गाई, हे 7 गाय घ्या, पुन्हा या ठिकाणी गुणाकारामध्ये 4 करा, कारण प्रत्येका गायला 4 पाय. सरळ आता काय करा, 7 चौक या ठिकाणी 28 आलं, 28. आता बघा 8 आणि 8 16, हातच्याला 1, हे 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 हातच्याचा 9, 96 या ठिकाणी भेटलं. पुन्हा या ठिकाणी 24 + 10 झाले किती 34, आणि 34 + 7 जर केल्या ठिकाणी भेटते किती आपल्याला 41. तर 96 प्लस या ठिकाणी 41 करा. बघा 96 + 41, 6 आणि 1 7, 9 आणि 4 झाले किती 13, म्हणजे किती 137 पाय मित्रांनो सर्वांचे असणार आहेत. बघा आहे काय पर्यायामध्ये, तर आहे बघा या ठिकाणी जे की क्रमांक ड बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, तर काय म्हणत आहे बघा, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. जर त्यामध्ये त्यांच्या शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी काय मित्रांनो, सरासरी 10 वर्ष होते. तर या ठिकाणी बघा आपल्याला शिक्षकाचं वय काढायला सांगितलेलं आहे. तर काही करू नका, बघा सरळ मित्रांनो एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सरासरी वय किती 8 वर्ष. सरळ 20 गुणाकारात 8 करा. बघा या ठिकाणी 20 घ्या, गुणाकारात 8. ओके, आता 20 8 160 झाले. बघा सरळ तसंच राहिलं, 8 दोन्ही 16 आणि समोरचा 1 0. ओके, मग पुन्हा काय केलं, जर त्यांच्यामध्ये शिक्षकाचं वय मिळवलं तर त्यांच्या वयाची सरासरी किती 10 वर्ष. जर मित्रांनो या 20 मध्ये जर एक शिक्षक प्लस केला जर झालं किती 21 जणांची या ठिकाणी सरासरी किती होती 10 वर्ष. आता 21 10 210. सरळ मित्रांनो काही करू नका, या मोठ्या सरासरीमधून या ठिकाणी लहान सरासरी मायनस करा. 260 210तून जर आपण 160 मायनस केले उरलं किती 50, जे की या ठिकाणी बघा आपला प्रश्नाचं योग्य आन्सर त्या शिक्षकाचं वय डिग्री क्रमांक जे की बघा 50 वर्ष असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसवले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30 वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल. बघा मित्रांनो काही करू नका, या प्रकारचा प्रश्न विचारला सरळ बघा 11:60 घ्यायचं. बघा 11 आणि 60. ओके, तर सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी आता काय करा, 11:60 मधून मित्रांनो सरळ तुम्ही हे 4:30 मायनस करा, 4:30 मायनस करा. 60 मधून 30 गेले 30 उरले, 11 मधून 4 गेले 7 उरले, की बघा या ठिकाणी क्रमांक बघा 7.5 या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला बघा या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, कशा प्रकारे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर काढायचं आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा 5वा, घड्याळात दुपारी 4:30 झाली असता वेळ झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर आपण कशा पद्धतीने या ठिकाणी काढू शकतो, काही करायचं नाही. या प्रकारचा प्रश्न विचारला, सरळ तास किती मित्रांनो 4 वाजले आहेत. बघा 4 घ्या, गुणाकारात 30 घेऊन टाका. बघा सरळ गुणाकारात 30 घ्यायचं, पुन्हा मायनसमध्ये 11/2 घ्या आणि याच्या गुणाकारामध्ये हे 30 मिनटं घेऊन टाका. ओके,
आता काय 4 त्रिकम 12 120 ओके. पुन्हा मायनस बे एक बे 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 एक बे पुन्हा एक उरलं बे पंचे 10 11 15 गुणाकारात 15 ओके. तर काय करा 15 एक 15 ओके 15 एक 15 तर सरळ बघा 15 एक 15ला या ठिकाणी 5 आलं हातच्याला 1 पुन्हा 15 एक 15 ने आलं किती 16 म्हणजे 165. तर आता आपण काय करा या 165 मिळून 120 मायनस करा. हे घ्या 165 मायनस 120 ओके. 5ला 5 6मधून 2 गेले उरले किती 4 आणि 0ला 0 म्हणजे किती या ठिकाणी 85 येते. परंतु बघा मित्रांनो मी काय मोठ्या संख्येचे चिन्ह बघा या ठिकाणी 45च्या समोर येते जसं की -45 बघा या ठिकाणी योग्य आन्सर. आता सर्वजण क्लिक करतात कारण मित्रांनो बघा या ठिकाणी त्यामध्ये पर्यायामध्ये -45 देखील असते. परंतु बघा उत्तर जेव्हा या ठिकाणी मायनसमध्ये येतं अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तेव्हा सरळ याचा तुम्ही मायनस काढून टाका आणि फक्त या ठिकाणी 45ला क्लिक करा. म्हणजे काय या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर जे बघा क्रमांक फक्त आणि फक्त या ठिकाणी 45 आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो. -45 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर जर तुम्ही क्लिक केलं तर हे बघा या ठिकाणी तुमचं प्रश्नाचं आन्सर चुकतं ओके. तर शेवटचा प्रश्न जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. तुम्हा सर्वांना बघा शेवटच्या प्रश्नाचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे बघा पिन करून. आणि जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आजचा जो आपला या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ आहे बघा अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि आपला जर हा महाटोकरा तुम्ही अद्याप या ठिकाणी खरेदी करा नसेल अवश्य खरेदी करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत नवीन तयारी नवीन अपडेट नवीन भागासोबत. तर घ्या काळजी तोपर्यंत करा अभ्यास.